मुंबई भाऊचा धक्का येथून सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्गमध्ये जी दाखल झालेली MTM फेरीज बोट होती ती आज दुपारी मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती। मात्र विजयदुर्ग बंदरावर ही बोट उभी असताना येथील एका ट्रकचा धक्का लागून ही बोट जी आहे ती अपघातग्रस्त झाली होती। आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही बोट जी आहे ती MTM बोट ही विजयदुर्ग किल्ल्याच्या पासून काही अंतरावर उभी करून ठेवण्यात आली आहे। काही वेळापूर्वी या बोटीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू होतं आणि सद्यस्थितीला जर पाहिलं तर या बोटीचं काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे। 4 ठिकाणी या ठिकाणी अगदी मोठे होल जे आहेत ते पडलेले होते। अगदी त्याची खातरजमा करून आता जे अधिकारी आहेत या बोटीचे हे आता बंदराच्या दिशेने आलेले आहेत आणि पुढील काही वेळातच ही MTM फेरीज बोट जी आहे ती म्हणजेच आता तब्बल 6 ते 7 तासानंतर ही जी बोट आहे ही आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। पुढील काही वेळातच या बोटीचे संपूर्ण अहवाल असेल तो देखील वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ही बोट जी आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रवासी वाहतूक नसेल, त्याचप्रमाणे माल वाहतूक असणार नाही। मात्र यातील हे जे काही कर्मचारी असतील यांना घेऊन ही बोट जी आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि पुढील फेरीसाठी जे म्हणजेच शनिवारी जी बोट पुन्हा येणार आहे ही फेरी जी असणार आहे त्यासाठी सज्ज होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।